नमस्कार. ही पाव किलो गवार घेतली आहे. त्याचे असे दांडे असे सोलून घ्यायचे गवार आणि अशी खोडून घ्यायची आहे. आता गवार खोडून झाली की नंतर मग त्याला स्वच्छ धुवून आपण थोडंसं कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि लगेच गवार टाकायची, परतून घ्यायची. हे बघा, फक्त ते पुढचं जे देठ असतं आणि जे पाटचं असतं ते फक्त थोडंसं तोडायचं आणि मस्त खोडून घ्यायची. जर तुम्हाला कापायची असेल तर कापायची गवार आणि असं थोडंसं तेल टाकून परतून घ्यायची. मस्त गवार भाजली की चांगली खमंग लागते. आणि आता काढून घेतली आहे गवार भाजलेली. आता एक कांदा बारीक कापून घेतला आहे, तो आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे 1 चमचा आणि त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. आता कांदा परतून झाला की हा 2 मोठ्या पाकळ्या लसणाच्या आहेत, ह्या मी असं ठेचून घेतल्या आहेत आणि ते पण त्यात टाकून घ्यायचं आहे कांद्यामध्ये. आता एक टमाटा तो पण बारीक कापून घेतला आहे, तो पण त्यात टाकून घ्यायचा आहे कढईमध्ये. आता चवीनुसार लाल तिखट टाकले आणि हळद टाकली 1/2 चमचा आणि आपली गवार टाकून घ्यायची. गवार टाकून झाले की नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झालं की नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मस्त गवार वाफवून घ्यायची. हे बघा, थोडंसं पाणी झाकणावरती थोडंसं पाणी ठेवलेलं. हे बघा किती मस्त अशी लबलबीत झाली आहे. आता पाहिजे तर अशीच खाऊ शकतो. हे बघा किती मस्त दिसते. तर अशीच खाऊ शकतो, नाहीतर मग मी थोडंसं कढईमध्ये गवारीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. हे शेंगदाणे कुटून घेतलेत, मिक्सरला बारीक करून घेतलेत आणि त्याचा कूट टाकलेला आहे. आता हा मस्त ह्यामध्ये मिक्स करून आपण ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून हे थोडंसं जरा शिजवून घेणार आहोत. गवार तर आपली शिजलेलीच आहे, पण अर्धी कच्ची गवार कोणाला पाहिजे असते मग तसं करून खाल्लं तर चालतं. आता हे मस्त शेंगदाणे टाकलेली बघा कशी रबरबीत झाली आहे गवार, मस्त खिम्यासारखी झाली आहे. तर तुम्ही हे बनवा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा किती सुंदर दिसते आणि खाण्यालाही तितकीच टेस्टी. धन्यवाद.